आणि नाशिक पाठोपाठ पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं भाजपला धक्का दिलाय। कारण जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केलाय। आज संध्याकाळी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होत असलेल्या शिवसेनेच्या सभेत याची अधिकृत घोषणा केली जाईल। तर नाशिक महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिलाय। शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पाळली नाहीत, तसंच निवडणुकांमध्ये जागा वाटपात आम्हाला विश्वासात घेतलं नाही, त्यामुळे शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं संघटनेच्या नेत्यांनी सांगितलंय। जेव्हापासून हे शासन सत्तेवर आलं, शेतकऱ्यांचे यांनी घोरनिराशा केलेली आहे आणि आम्ही जे युती करण्याचा प्रयत्न नाशिक जिल्ह्यात केलेला होता, बाळासाहेब सानप असतील, बाळासाहेब सानप यांची आमच्या बैठका झाल्या, वडवळे साहेब होते, मी होतो, दीपक पगार होते। आम्हाला अत्यंत वाईट वागणूक यांनी दिली आणि सानपचं असं म्हणणं आहे, बाळासाहेब सानपचं, की या जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद नाही, त्याच्यामुळे आम्ही तुमच्याशी युती करू शकत नाही। पण मी असं बाळासाहेब सानप आणि बीजेपीच्या नेत्यांना असं जाहीर आव्हान करतो की स्वाभिमानी शेतकरी संघटनेची काय ताकद आहे या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला दाखवून देऊ। निफाड तालुक्यात आमचा एक उमेदवार आहे, सिन्नर तालुक्यात एक उमेदवार आहे, ते दोन उमेदवार सोडून संपूर्ण नाशिक जिल्ह्यात शिवसेनेला आम्ही जाहीर पाठिंबा व्यक्त करतो।